येतोय ते त्याला जबाबदार आहेत। दमदाटी केली माझ्या समोर। तो जी व्यक्ती होती ज्यांचा मोठा भाऊ बाहेर होता, धाकटा भाऊ आतमध्ये होता गुलाबी कुर्ता घालून आणि पोलिंग आतल्या म्हणजे जिथे मतदान करतात तिथे, आणि तो जसं स्वतःचं लग्न घरातलं लग्न कार्य असल्यासारखं या बसा बसा केलं का तुम्ही, मतदान केलं का तुम्ही, हे अशा खुणा करून त्यांना म्हणजे थोडक्यात संकेत काय देत होते मला माहिती नाही। मग आम्ही त्यांना ऑब्जेक्शन घेतलं, म्हटलं तुम्ही प्लीज असं करू नका, हे चुकीचं आहे। आमचा मोहसिन तेच सांगत होता तर त्याला धमकी दिली। मग पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं लगेच। पोलिसांचं खूप सहकार्य होतं आम्हाला, आणि मग मी बाहेर आले। मग म्हटलं आपण नाही थांबायचं आतमध्ये, कारण मी आतमध्ये पण जात नाहीये जिथे वोटिंग करतायत, मी बाहेरच उभी होते। मी गेटच्या बाहेर आले। गेटच्या बाहेर आल्यावरती त्या मोहसिनला आतमध्ये त्यांचा जो मोठा भाऊ गेला होता तो म्हणाला की तुला मी बघून घेईन। हे कार्यकर्ते कोणाचे होते? अजित पवारांचे कार्यकर्ते होते का जे तुम्ही आता ज्यांची नावं घेतली? कोणाचे होते मला माहिती नाही, पण नक्कीच घड्याळाचे आहेत एवढंच मी सांगू शकते। तुम्ही या सगळ्या संदर्भात निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना काही तक्रार केली का? हो, केलेली आहे। लेखी तक्रार देतोय, आणि आम्ही आता सीसीटीव्ही फुटेज पण, आम्हाला आता खरं तर भीती वाटते की कदाचित ते डिलीट पण करू शकतात ते सीसीटीव्ही फुटेज। त्या सीसीटीव्ही फुटेजवरती आमचा जो एक कार्यकर्ता आहे त्यांनी स्वतः ते बघितलेलं ऐकलंय, मी पण होते तिथेच, तर ते व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंग असेल त्याच्यामध्ये। या सगळ्या ठिकाणी बोगस मतदान होते असे तुमचं म्हणणं आहे? मला त्याच्यावरती काहीच भाष्य करायचं नाहीये। जे मला समोर डोळ्याला दिसतंय हे बघा, एवढा आतापर्यंत आलेल्या आणि अजूनच येतात। मी गेली अर्धा तास इथे उभी आहे आणि अजून एक चिठ्ठी आत्ता इथे समोर, हे पोलिंग बूथच्या आपल्या तिथल्या एजंटच्या समोरून ही चिठ्ठी आमच्या मुलांनी आतून जाऊन आणलेली आहे अधिकाऱ्यांना दाखवून, आणि हे त्यांच्याच जे दमदाटी करतायत त्यांच्याच घरातली ही चिठ्ठी आहे। या लोकांच्या चिठ्ठ्या आणल्या गेल्या यायला लागल्यात, हे काय पोलिसांनी आता कॉन्फिस्केट करतायत। काय नेमकी तुमची आता काय मागणी? या सगळ्या लोकांवरती काय कारवाई काय करायचं? नाही, आता ते माझं काम नाही आहे। काय मागणी असणार? नाही, मागणी जे रितसर असेल, जे लीगल काय असेल तीच त्यांनी केली पाहिजे ना कारवाई। हे कुठे अजून दुसरीकडे कुठे सुरू आहे? तुम्ही या केंद्रावरती भेटी दिल्यात आता अजून? सकाळपासून निघालेली आहे, म्हणजे पार मी काटेवाडीला पण गेले, कनेरीला गेले, ढेकळवाडी गेले, सगळ्या बूथवरती मी जाऊन आलेली आहे। मी चालले होते दुसऱ्या बूथवरती, इथे यायचं माझं काय इरादा पण नव्हता खरं तर। बापूसाहेब येऊन गेले होते इथे, आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आपण सगळ्यांनी वाटून घ्यायचं, कुठे जायचं नाही। पण तो मोहसिन